पुण्य धर्माच्या आचरणामुळे असे जे आज आपण म्हणाले तर पुण्य धर्म म्हणजे काय? जेव्हा पुण्य कर्मामध्ये पुण्य धर्माचा हेतू काय आहे ते मला सांगता काय? की पुण्य धर्माच्या आचरणामुळे काय प्राप्त होऊ शकते, पुण्य धर्मामुळे काय होऊ शकते, तुम्ही जे म्हणाले ते मला तुम्ही पुण्य कर्म काय आहे ते सांगू शकता का? महाराज शील महाराज पहिली आहे शील, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी हेच खरे माणसाचे पुण्य धर्म आहे म्हणतात. पहिले सर्वप्रथम काय सांगितलेलं आहे? सर्वप्रथम सांगितलेलं आहे शील. माणसामध्ये शील आहे तर माणूस सर्वगुण संपन्न आहे. त्यानंतर श्रद्धा पाहिजे. बरं शील असलं तर श्रद्धाच नाही तर मग काही कामाची गोष्ट नाही. श्रद्धाही पाहिजे बुद्ध धर्म संघावर. शीलामध्ये तुम्ही भ्रष्ट झालेले आहात ना, मग श्रद्धाचंही बल पाहिजे तुमच्यामध्ये, मग वीर्याचंही बल तुमच्यामध्ये पाहिजे, मग स्मृतीचंही बल तुमच्यामध्ये पाहिजे. स्मृतीचं बल म्हणजे ऐकून घेण्याची क्षमताही पाहिजे तुमच्यामध्ये. दोन शब्द नाही त्याला तशा प्रकारे उत्तर दिलं मी सकाळला तुम्ही त्याच्याही वरचं उत्तर देतो असं नाही पाहिजे माणसाच्या मनामध्ये. आणि समाधी, माणसाला समाधीचा मार्ग प्राप्त झाला की माणूस या जीवन भवचक्राच्या फेऱ्यातून खरोखर मुक्त झाला. म्हणून या ठिकाणी हे चार गोष्टी आवश्यक माणसासाठी शील, समाधी, वीर्य, स्मृती आणि श्रद्धा हे बल माणसामध्ये खूप महत्वाचे आहे. यानंतर हे चार पाच गुण माणसासाठी खूप अत्यंत महत्वाचे आहे. आता शीलाची ओळख कशा प्रकारे आहे? मग शील लय आहे बुद्ध धर्म संघामध्ये. सर्व बुद्ध धर्म संघामध्ये शिलापासूनच पाया आहे. बुद्ध धर्म संघाचा पाया शील आहे. मग शिलाची ओळख कशा प्रकारे आहे? महाराज शिलाचे बनते शिलाचे लक्षण काय आहेत? शिलाचे लक्षण मला सांगाल का? महाराज आधार देणे हे शिलाचे लक्षण आहे. इंद्रिय बल, भुजंग मार्ग, स्मृती स्थापन, सम्यक प्रदान, वृत्ती कथन, ध्यान विनोद, समाधी, समापती आणि सर्व चांगल्या धर्माचा आधार याला शील म्हणतात. काय म्हणतात या ठिकाणी? किंवा शील कोणाला आधार देणे, कोणाची मदत करणे. आधार देणे म्हणजे कोणाची मदत करणे हे शीलाचं पहिलं लक्षण आहे म्हणतात. इंद्रिय बल, आपलं इंद्रिय बल जर आपण कोणाच्या मदतीसाठी गमावलं तर ते पण सुद्धा शीलात आहे. भुजंग मार्ग जो बुद्ध धर्म संघामधला मार्ग आहे तो मार्ग आपण स्थापन करून कोणाची मदत करत आहोत, वृत्ती स्थापन करत आहोत, सम्यक प्रदान करत आहोत, आपण सम्यक दृष्टीने आपण जे आपलं जीवन जगत आहोत, ध्यान करत आहोत आणि समाधी समापती या मार्गाने सर्व चांगल्या धर्माचा आधार याला शील म्हणतात. भगवान म्हणतात याला शील म्हणतात. शीलाच्या आधारावर उभारलेला कोणताही चांगला धर्म कधीच डगमळू शकत नाही. भगवान म्हणतात या ठिकाणी बनते नागपूर या ठिकाणी म्हणतात की बा ते काही असो मग आपल्या समोर कोणतीही गोष्ट असो, आपल्या त्या गोष्टीवर जर त्या आधारावर जर आपला चांगला म्हणजे त्या गोष्टीवर जर आपला शीलाच्या आधारावर जर आपली त्या व्यक्तीवर किंवा त्या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे तर त्या श्रद्धाच्या जोडावर आणि त्या शीलाच्या आधारावर आपल्याला ते कधीही डगमळू शकत नाही. म्हणजे आपण कधीच मागे आणि कधीच खाली पाहण्याचा आपला त्यामधून कधीच काही वेळ येणार नाही म्हणतात महाराज. कधी तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास जर केला तुम्ही त्याचा म्हणते कृपा करून उदाहरण देऊन मला समजावून सांगा. हे असं स्पष्ट मला समजलं नाही म्हणतात. मला एकदम साधं जसं उदाहरण दिले आता मागे तुम्ही तशा प्रकारे उदाहरण देऊन मला तुम्ही सांगावे म्हणते. महाराज पृथ्वीचा आधार असल्यामुळे समस्त जीव आणि वनस्पती उत्पन्न होतात. म्हणजे ही पृथ्वी आहे, आपण कशावर आहोत? पृथ्वीवर. मग पृथ्वीचा आधार असल्यामुळे समस्त जीव वनस्पती उत्पन्न होतात की नाही? आणि मरतात पण, या ठिकाणी वाढतात पण. तत्व शिलाच्या आधाराने आणि शिलावरच अडत राहूनच ते योगयोग श्रद्धा प्रयत्न करतात, जागरूकता आणतात त्यांच्या मनामध्ये, चिंतन मनन करतात, निर्मळ ज्ञान, 5 इंद्रिय वंशाला आतमध्ये करून घेतात. आत, तेज, वायू, पृथ्वी आणि माणसाचा जन्म प्राप्त होतो. त्या इंद्रियांना ते वशमध्ये करून घेतात. बनते तरी पण उदाहरणाने मला समजावून सांगा म्हणतात. पुन्हा प्रश्न करतात राजे, मला असंही समजलं नाही, मला तसंही समजलं नाही, मला पुन्हा सांगा.
मला याच्यावर आणखी उदाहरण द्या, मला साध्या उदाहरणामध्ये सांगा, सोप्या उदाहरणामध्ये सांगा म्हणतात मला. इंद्रियांना कसं वशमध्ये करून घेतात पण ते मला साध्या उदाहरणामध्ये समजावून सांगा. महाराज, शक्तीच्या जोरावर होणारी सर्व कामे पृथ्वीच्या आधारावर आणि पृथ्वीवर उभे राहून केली जातात म्हणतात. म्हणजे जे काही आपल्यामध्ये शक्ती आहे, जे काही श्रद्धाचं बल आपल्यामध्ये आहे, ती सर्व कामे आपण पृथ्वीच्या आधारावर उभे राहून करतो. आपण वर तरंगतो का? वर तरंगून आपण कोणतं काम करू शकतो का? नाही. आता मला सर्व गोष्टी प्राप्त आहेत, मी आता काय करतो माहित आहे का? काहीतरी 200 मीटर मी वर जातो आणि वरूनच सारे काम करतो. मी कसं होऊ शकते का? पृथ्वीचा आधार घ्यास लागते तुम्हाला, जमिनीचा आधार तुम्हाला घ्यास लागते. त्याच्यावर उभं राहूनच तुम्हाला सर्व कामे करावी लागतील. जीवन जगण्याची असो, मरण्याची असो किंवा कोणत्याही गोष्टीची असो. तत्वज्ञ योगशील शिलाच्या आधाराने आणि शिलावर अडक राहूनच इंद्रियांना वशमध्ये करून घेऊ शकतो. आपल्या इंद्रियांना कशाच्या जोरावर आधारित आपण जोरावर अडक करून इंद्रियांना वशमध्ये करून घेऊ शकतो म्हणतात. ते फक्त आपल्या शरीरांना शिलाच्या जोरावरच आपण इंद्रियांना वशमध्ये करून घेऊ शकतो म्हणतात. तरी पण अजून उदाहरण करून स्पष्ट सांगा म्हणतात. मला समजलंच नाही म्हणतात. काय म्हणतात मिलिंद राजे? मला समजलंच नाही, आणखी उदाहरण करून स्पष्ट करून सांगा म्हणतात मला. त्यांना काय सवय होती? प्रश्न करायचे, प्रत्येक प्रश्न करायचा आणि तरी म्हणतात मला समजलं नाही. महाराज, एखाद्या शहराची उभारणी करणारे इंजिनियर प्रथम त्या जागेत निर्काडाने पाहते. जो काही इंजिनियर आहे म्हणतात, इंजिनियर आहे म्हणतात. आता कोणी लय मोठे मोठे जे अपार्टमेंट असतात, जे काही मोठे मोठे घर असतात, पहिले काय करते इंजिनियर? त्या जागेची तपासणी करते, त्या जागेची नोंदणी करते आणि टक्क एका नजरेनं त्याला पाहते. आणि पाहणी केल्याच्या नंतर काटेरी व इतर झाडे तोडून टाकतात. म्हणजे ज्या ठिकाणी कधी काही आता सफा जागा आहे आणि थोडेसे काटे वगैरे आहेत, तर ते त्या ठिकाणी काय म्हणते इंजिनियर किंवा हे सफा करा. ते सफा केल्याच्या नंतर माझ्या लक्षात येईल म्हणतात किंवा इथं कशा प्रकारे बिल्डिंग बनणार. म्हणून ते जे काही काट्या कुट्याचे झाडे असतात ते झाडं ते तोडून टाकतात. मग जमिनीतला समपातळी करतात. यानंतर सडका आणि चौकशाचे नकाशे तयार करतात. उदाहरणाप्रमाणे योगी लोक क्रमाक्रमाने शिलाच्या आधाराने आपले द्वेष दूर करून विवेक आणि ज्ञानशील प्राप्त करून घेतात म्हणतात. जसा एक इंजिनियर आहे म्हणतात. जसा इंजिनियर कशाच्या जोरावर होते? त्याच्या शिक्षणाच्या स्वतःच्या जोरावर होते ना म्हणतात. म्हणून भिक्खून चिवर जरी घेतलं म्हणतात, त्याला त्याच्या जोरानं आणि त्याच्या उदाहरणानं आणि त्याच्या शिलाच्या आधारानं त्याला त्याचे राग, द्वेष, मोह, माया, तृष्णा, वासना, अहंकार या सर्व गोष्टी दूर करून त्याला जो ज्ञानाचा आणि शिलेचा आणि ज्ञानाचा लाभ करून घ्यावा लागणार आहे, तर त्याचे 5 इंद्रिय त्याला त्याच्या अंतरमध्ये प्राप्त करून घ्यावे लागतील. त्याला त्याच्या स्वतःच्या आधारावर करावं लागेल आणि शिलाचा आधार नसला की तो ते प्राप्त करू शकत नाही. म्हणून एखादा अनपढ माणूस जर त्याला जर जागा दाखवली, तो म्हणजे अशी बिल्डिंग बनते, त्या ठिकाणी जर इंजिनियर आला तर इंजिनियर मोठा की तो साधा माणूस मोठा? जो शिकलेला आहे ना, त्याच्या ज्ञानाच्या जोरावर, त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्यानं अभ्यास केला ना, मग तसंच भिक्खूचं पण सुद्धा आहे ना. भिक्खू मोठा की गुरु असतो मोठा? भिक्खू मोठा, कारण की तो त्याच्या ज्ञानाच्या जोरावर उभं करते ना. सर्व शील असते, समाधी असते, सर्व गोष्टीचा त्याला अभ्यास असते. 24 घंटे बुद्ध धर्म संघाच्या क्षेत्रफळामध्ये कार्य करते, त्याग असते, घरी जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही, म्हणजे सर्व गोष्टीचा त्याचा त्याग असतो. म्हणून या ठिकाणी तो महान बनते. अजून एखाद्या उपमेद्वारा मला समजावून सांगा. मला समजलंच नाही म्हणता महाराज. काय म्हणता मिलिंद राजे? काय म्हणतात? मला समजलंच नाही म्हणता. मला अजून एखादी उपमा देऊन समजावून सांगा म्हणतात. म्हणजे 6 उपमा, 5 उपमा झाले. इथं 5 उपमा दिल्या ना. पहिले पृथ्वीच्या उपमेवर सांगतात, पृथ्वीच्या उपमेवर झाल्याच्या नंतर मग त्या बकरीच्या उपमेवर, प्राण्यांच्या उपमेवर सांगतात, मग पृथ्वीच्या उपमेवर सांगतात, मग शिलाच्या उपमेवर सांगतात. तरी महाराज राजे काय म्हणतात? मला अजून एखाद्या स्पष्ट आणि उपमेद्वारा मला समजावून सांगा म्हणतात. जसे म्हणतात खेडासूर
खेळाडू जर आपले कौशल्य दाखवायचे असल्यास सर्वप्रथम मैदानावर असलेले दगड झाडे काढून तेथील जमीन खोदून टाकतात आणि नंतर मऊ जमिनीवर आपले कौशल्य दाखवतात. आता काही काही गावामध्ये खेळ दाखवणारे नसतात का, खेळ दाखवणारे असतात. मग ते खेळ दाखवणारे काय करतात, जागावर मोठे गाठी असते तर त्या ठिकाणी मांडू शकत नाहीत ते, है ना. कारण की त्यांना ते लय मोठं मांडावं लागते, ते सर्कस टाईप, त्यांना सर्कस फिरावं लागते, सुट्टी राहावं लागते, थांबावं लागते. मग तो काय करते, पहिले त्या ठिकाणचे दगड उचलते. सर्वप्रथम त्या ठिकाणचे दगड उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे तिथं काहीतरी माती वगैरे असते तो खोदून काढते आणि तिथं मऊ जमिनीवर आपले कौशल्य दाखवतात. नंतर मऊ जमीन झाली की ते आपले योगाशील शिलाच्या आधाराने आपले दोष दूर करून विवेक आणि ज्ञान शिलाने लाभ करून घेतात. तसेच म्हणतात की बा योगाच्या जोराने, योगातील शिलाच्या आधाराने सर्वत्व प्राप्त करून घेऊ शकते, ज्ञान प्राप्त करून घेऊ शकते, लाभ प्राप्त करून घेऊ शकतात. आणि मग त्याच्या 5 इंद्रिया, जे त्याची 5 इंद्रिया म्हणतात, शक्ती, स्वावलंबन, धर्म, चिकित्सा, सहनशीलता, आनंद, शांतता, ध्यान आणि समतोलपणा ही 7 भुजंग सर्वप्रथम अरहंताच्या कसोट्याला सद्गुणाकरिता त्याच्या चित्तात त्याने स्नान ठेवलेलं आहे म्हणतात. म्हणजे तो त्या ठिकाणी तशा आधारावर करू शकते. म्हणून याला काय करावं लागते, सर्वप्रथम सहनशीलता, आनंद, ध्यान करावं लागते, समानता करावं लागते. 7 भुजंगामध्ये अशा प्रकारे अर्थ सांगितलेला आहे. किंवा अरहंताच्या पदाच्या जोरावर तो कसोट्या करू शकते. सद्गुणाकरिता त्याच्या चित्तामध्ये स्नान ठेवू शकते. म्हणजे सद्गुण असते त्याचं चित्त, सर्व गुण संपन्न असते, तो त्याचे रक्षण करू शकते. क्लेश त्याच्या चित्तामध्ये कायमचे घालवतात आणि परत याने त्याला मार्ग बंद करणे इत्यादी 4 प्रकारचे सम्यक प्रयत्न त्याला मिळतात. असामान्य सामर्थ्याचे मूळ घटक अर्थात 4 प्रकारचे आहेत. प्रधान हर्षाच्या 4 अवस्था आहेत म्हणतात या ठिकाणी. हर्ष उल्हासाच्या 4 अवस्था आहेत. मग ते 4 अवस्था कोणत्या, रुची पद्धनामध्ये जीवन मुक्तीचे 8 प्रकार आहे म्हणतात. म्हणजे भगवान सांगतात की ऋषी पद्धनामध्ये मी बोधी प्राप्त केली. मग त्याच्या ठिकाणी मला त्यामधून समजून आलं म्हणतात की ऋषी पादामध्ये जीवन मुक्तीचे 8 प्रकारचे आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणतात. सर्वप्रथम त्यामधलं सुख कोणतं आहे म्हणतात, आध्यात्मिक सुख मुक्तीचे 8 प्रकार आहे म्हणतात. अर्थात विमोच, 4 प्रकारचे ध्यान, 4 प्रकारचं ध्यान आहे म्हणतात भगवान या ठिकाणी म्हणतात. चिंतन 8 प्रकारचं आहे म्हणतात. चिंतन म्हणून जर माणसानं करत राहिला तर त्यामधून 8 प्रकार वेगळे बनतात इत्यादी. दुसरे धर्म ते वश करून घेतात. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पण सुद्धा माणसाला जीवन जगण्याची कला सापडते. आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक मुक्तीचे 8 प्रकारचे त्याला सुख प्राप्त होते. विमोचन करून धर्म, चिंतन, मनन, समाप्ती इत्यादी दुसरे धर्म करून ते सर्व गोष्ट वशमध्ये करून घेऊ शकतात. महाराज भगवान बुद्धाने सुद्धा म्हटले आहे की शिलावर अरळ राहून निश्चितपणे आपल्या चित्ताला भावनेशी वशमध्ये करून घेऊ शकतो म्हणतात. भगवान बुद्ध म्हणतात की बा तुमचं शील जर सर्व गुण संपन्न असेल तर आपल्या चित्ताला कधीही तुम्ही वशमध्ये करून घेऊ शकता. आपल्या चित्ताला नव्हे तर आपण आपल्या चित्ताच्या जोरावर दुसरा व्यक्ती पण वशमध्ये करून घेऊ शकतो. कशामुळे, आपल्या दृष्टीमुळे. संयमी बुद्धिमान भिक्खू मायावी मोहजाळात कधी न फसता त्यामधून तो सकुशल मुक्त होतो. अर्थात कृष्णारूपी जटांचे अर्थबाह्य पास तोडून टाकतो म्हणतात. जो